रिपीट करावे की करू नये हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. रिपीट करावे की करू नये, पुन्हा परीक्षा द्यावी की देऊ नये, हा विषय फार गंभीर आहे. जर आपल्याला खात्री नसेल, जर आपल्याला भरोसा नसेल की आपण चांगल्या रीतीने पास होऊ, या आपल्याला चांगले गुण पडतील, या आपल्याला व्यवस्थितपणे गुण पडतील, अशी जर खात्री नसेल तर तुमचा अभ्यास करून उपयोग काय? आतापर्यंत अभ्यास करून उपयोग काय? झटून राबून संघर्ष करून उपयोग काय? आईवडिलांनी खर्च करून उपयोग काय? म्हणून प्रथम तुम्हाला आत्मविश्वास पाहिजे. आत्मविश्वास फार महत्त्वाचा आहे. आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही. प्रथम आत्मविश्वास असेल ती जी गोष्ट येत नाही ती सुद्धा येते. म्हणून आत्मविश्वास फार महत्त्वाचा आहे. आता मग रिपीट करावे की करू नये? शक्यतो रिपीट करूच नये. कारण प्रथम जे फ्रेश वातावरण असतं त्या फ्रेश वातावरणामधूनच मी अभ्यास करा, चांगल्या रीतीने अभ्यास करा. पहिल्यापासून जर चांगला अभ्यास केला, स्वतःवर आत्मविश्वास ठेवून, दूरदृष्टी ठेवून, आवड ठेवून, गोडी ठेवून, इच्छा तयारी ठेवून, जिद्द चिकाटी ठेवून, गोडी ठेवून, एक भान ठेवून, सावधानता ठेवून, कर्तव्य जबाबदारी ठेवून, एक दक्षता घेऊन, काळजी घेऊन, चिंता घेऊन, ध्यास घेऊन, धीर धैर्य ठेवून, मनावर घेऊन, ध्यानावर घेऊन जर चांगल्या रीतीने, सुंदर रीतीने, प्रसन्नतेने, आनंदाने अभ्यास केला असता, आपल्याला काहीतरी बनायचे, आपल्याला काहीतरी व्हायचे, आपल्याला काहीतरी करून दाखवायचे, आपल्याला आपलं जीवन सुंदर करायचे, आपल्याला स्वतःला सुधारायचे, आपल्याला स्वतःला आईवडिलाला चांगलं करायचे, आपल्याला आईवडिलाचं स्वप्न ध्येय पूर्ण करायचे, आपल्याला आपलं स्वप्न ध्येय पूर्ण करायचे, आपल्याला काहीतरी करून दाखवायचे, आपल्याला आपलं जीवन सुंदर करायचे, काहीतरी बनायचे, काहीतरी व्हायचे. जर असा ध्यास असेल, अशी चिंता असेल, अशी काळजी असेल, असं ध्येय असेल, असा विचार असेल तर तुम्ही नापास होऊ शकत नाही, अयशस्वी होऊ शकत नाही आणि तुम्हाला रिपीट करण्याची वेळ येणारच नाही. म्हणून पहिल्यापासूनच फ्रेश राहा, पहिल्यापासूनच अभ्यास करा, झटा राबा, संघर्ष करा, तर तुम्हाला रिपीट करण्याची वेळ येणारच नाही. आणि मग रिपीट करावे की करू नये हा प्रश्न पडणारच नाही. परंतु तुम्ही पहिल्यापासून चांगला अभ्यासच करत नाही, ध्यानावर घेत नाही, मनावर घेत नाही, आवडीने गोडीने अभ्यासच करत नाही, जिद्द चिकाटीने, इच्छा तयारीने अभ्यास करत नाही, बळजबरीने, जबरदस्तीने अभ्यास करता, आईवडील म्हणतात म्हणून अभ्यास करता, या काय करायचे शिकून निरागस वृत्तीने अभ्यास करता, नाराज राहून, दुःखी राहून अभ्यास करता, सगळा वेळ टाइमपास करण्यात, गप्पा मारण्यात, हिंडण्यात फिरण्यात घालता आणि मग परीक्षा जवळ आली की मग अभ्यासाला लागता. मग यामुळे मार्क कसे पडतील, यामुळे गुण कसे पडतील? पुन्हा तुम्हाला रिपीट करण्याची वेळ येतेच आणि तुमचा आत्मविश्वासच नसतो स्वतःवर. म्हणून विद्यार्थ्यांनो, मित्रांनो, आत्मविश्वास ठेवा, आत्मविश्वासाने अभ्यास करा, आवडीने अभ्यास करा, गोडीने अभ्यास करा, आपले ध्येय स्वप्न पूर्ण करायचे या उद्देशाने अभ्यास करा. उद्देश चांगला ठेवा, हेतू चांगला ठेवा. स्वतःवर आत्मविश्वास ठेवा. आधी प्रथम स्वतःवर आत्मविश्वास ठेवा. तुम्ही जे काय करताय तुम्ही खात्रीपूर्वक करत आहात की नाही, तुम्हाला याची खात्री आहे की नाही, याचा प्रथम जोड लावा. या तुम्ही जर तुम्हाला जो विषय आवडत नसेल ते निवडला असेल, कॉमर्स आवडत नसेल तर कॉमर्स निवडला असेल, सायन्स आवडत नसेल तर सायन्स निवडला असेल, आर्ट आवडत नसेल तर आर्ट निवडला असेल,
तर मात्र तुमचा अभ्यास होणार नाही, कारण तुम्हाला त्याच्यात आवडच नाही. म्हणून तुम्हाला जे आवडतं, ज्याच्यात तुम्हाला रस आहे, जे तुम्हाला सोपं जाते, जे तुम्हाला चांगलं जाते, ज्याच्यात तुम्हाला विश्वास आहे की मी याच्यात सक्सेस होऊ शकतो, मग जे तुम्हाला करायचे, ज्याच्यात तुम्हाला आपलं करिअर करायचे, ज्याच्यात तुम्हाला आपलं भविष्य उत्पन्न करायचे, निर्माण करायचे, ते तुम्ही निवडा. सायन्स असो, कॉमर्स असो, आर्ट असो. आणि असं जर तुम्ही तुमच्या आवडीने, तुमच्या इच्छेने, तुमच्या जिद्द चिकाटीने, आत्मविश्वासाने, गोडीने जर एखादं क्षेत्र निवडलं आणि त्याचा जर अभ्यास मन लावून, ध्यान लावून, आवडीने, गोडीने, जिद्द चिकाटीने, इच्छा तयारीने केला, आत्मविश्वासपूर्वक केला, खात्रीने केला, संयम सहनशीलता ठेवून, दूरदृष्टी ठेवून, चांगली गुणवत्ता ठेवून, कष्टाची, मेहनतीची जोड लावून जर अभ्यास केला, सराव केला, मननचिंतन केलं, निरीक्षण केलं, परीक्षण केलं, चांगला अभ्यास केला, तर तुम्हाला रिपीट करण्याची वेळ येणारच नाही. आणि मग रिपीट करावं की करू नये हा प्रश्न पडणारच नाही. म्हणून बळजबरीने कोणताच अभ्यास करू नका. बळजबरीने अभ्यासच होत नसतो. म्हणून आवडीने, गोडीने, मन प्रसन्नतेने अभ्यास करा. आता रिपीट करायचं की करू नये या प्रश्नाचं उत्तर हे फार गंभीर आहे. पण या प्रश्नाचं उत्तर सरासरी रिपीट करू नये. परंतु जर रिपीट करण्याची वेळ आलीच तर, रिपीट करण्याची वेळ आलीच तर तुम्ही अभ्यास केला, खूप अभ्यास केला, आत्मविश्वासपूर्वक अभ्यास केला, खात्रीने अभ्यास केला, आवड गोडी ठेवून अभ्यास केला, मन लावून अभ्यास केला, ध्यान लावून अभ्यास केला, तरी तुम्हाला जर मार्क कमी पडले, कमी मार्क पडले, तर तुम्हाला वाटतं की रिपीट करावं. रिपीट केल्यानं जास्त मार्क पडतील, चांगले मार्क पडतील. परंतु तुम्हाला जर खात्री असेल की रिपीट केल्याने चांगले मार्क पडतील, सुंदर मार्क पडतील, अशी जर खात्री असेल आणि मी पुन्हा फ्रेश जसं मी पहिलाच आहे, मी आताच अभ्यास करतो आहे, मी अगोदर काही केलं नाही, असा जर विश्वास असेल, खात्री असेल आणि असं जर मनात घेतला असेल तर तुम्ही रिपीट करू शकता. म्हणून कारण रिपीट करणं म्हणजे पुन्हा त्याच विषयाचा अभ्यास करणे, पुन्हा तेच वाचणे. मग याच्यात काही जणांना बोर वाटतं, कंटाळा येतो. परंतु मग तुम्ही असं वाटू देऊ नका की मी तेच करायलो. तुम्ही असं समजा, रिपीट करायचं आहे तुम्हाला, तर तुम्ही असं समजा की मी आताच फ्रेश आहे, मी याच्या अगोदर काही केलेलं नाही, माझी सुरुवात आहे, नवीन सुरुवात आहे. आणि अशा फ्रेश माइंड ठेवून असा चांगला विचार करून तुम्ही अभ्यास करा. खात्रीने, विश्वासाने, आत्मविश्वासाने अभ्यास करा. पहिल्यापेक्षा जास्त अभ्यास करा, सराव करा. सराव करणं गरजेचं आहे. अभ्यास करा, सराव करा, वाचन करा, जास्तीत जास्त वाचन करा, लक्षपूर्वक, ध्यानपूर्वक, काळजीपूर्वक वाचन करा, जास्तीत जास्त सराव करा. तर तुमचं रिपीट चांगलं होईल आणि तुम्हाला पुन्हा चांगले मार्क पडतील. म्हणून रिपीट करण्याची वेळ आलीच तर मग तुम्ही फ्रेश माइंडने तुम्ही रिपीट करू शकता. पण खरं तर रिपीट करावे की करू नये या प्रश्नाचं उत्तर खरं तर करू नये. कारण पहिल्यापासून चांगला अभ्यास करा. रिपीट करण्याचं नावच घेऊ नका. सेट नेटच्या विद्यार्थ्यांनो, या कोणत्या विद्यार्थ्यांनो, सेट नेटचे विद्यार्थी रिपीट करतात, त्यांना चांगले मार्क पडले नाही की ते पुन्हा रिपीट करतात. आता त्यातले काही विद्यार्थी सक्सेस होतात, काही होत नाही. म्हणून रिपीट करायचा असेल तर माइंड फ्रेश पाहिजे, विश्वास पक्का पाहिजे, खात्री पाहिजे. तेच आपण अभ्यास करत आहोत म्हणून याचा कंटाळा येऊ नये, मनात कोणत्या गोष्टी आणू नये. फ्रेश माइंडनं आतापासून सुरुवात करत आहोत. धीर धैर्य ठेवून, दूरदृष्टी ठेवून, संयम ठेवून, सत्यता ठेवून, एकता ठेवून, माणुसकी ठेवून, धीर धैर्य ठेवून, कष्टाळू वृत्ती ठेवून, जोरदार तसेदार अभ्यास करून, सराव करून, परीक्षण करून, निरीक्षण करून, मनन चिंतन करून जर अभ्यास केला तर तुमचं रिपीट करणं सक्सेस होऊ शकतं. तुम्हाला चांगले मार्क पडू शकतात. म्हणून फ्रेश माइंडनं अभ्यास केला पाहिजे.
परंतु रिपीट करण्याची वेळ येऊ द्यायची नाही. पहिल्यापासूनच तुम्ही जर चांगला अभ्यास केला, मन लावून अभ्यास केला, परीक्षण केलं, निरीक्षण केलं, स्वतःचं आत्मपरीक्षण केलं की आपण काय करत आहोत, आपण कसा वेळ वाया घालत आहोत, आपल्याला काय करायचं, आपल्याला काय बनायचं, आपल्याला काय व्हायचं आहे, आपल्याला काय शिकायचं आहे, कशामुळे शिकायचं आहे, याचं जर परीक्षण केलं, निरीक्षण केलं आणि मन लावून ध्यान लावून अभ्यास केला आणि एकही वेळ वाया घातला नाही, एकही मिनटं वाया घातला नाही किंवा एकही क्षण वाया घातला नाही आणि सर्व वेळ आपल्या अभ्यासात घातला, सरावात घातला, मनचिंतनामध्ये घातला, हसत खेळत आनंदाने अभ्यास केला, आवडीने गोडीने अभ्यास केला, जिद्द चिकाटीने इच्छा तयारीने अभ्यास केला, ध्यानाने मनाने अभ्यास केला, छानच्या रीतीने अभ्यास केला, एक एक गोष्ट मन लावून ध्यान लावून अभ्यास केला, आपलं स्वप्न ध्येय साकार करण्यासाठी अभ्यास केला, आपल्या आईवडिलांचं स्वप्न ध्येय साकार करण्यासाठी अभ्यास केला, आपल्याला पुढे काहीतरी बनायचं आहे, काहीतरी व्हायचं आहे, ध्येय ध्यास ठेवून अभ्यास केला, आपलं जीवन सुंदर करण्यासाठी आपल्याला काहीतरी बनायचं आहे, काहीतरी व्हायचं आहे, काहीतरी नाव करून दाखवायचं आहे, जगात नाव गाजायचे, या उद्देशाने अभ्यास केला. म्हणजे चांगला उद्देश ठेवून, चांगला हेतू ठेवून जर अभ्यास केला तर तुमचं रिपीट चांगलं होऊ शकतं आणि तुम्हाला यश जास्त मिळू शकतं आणि तुम्हाला मार्कही चांगले पडू शकतात आणि तुमचं ध्येय स्वप्न पूर्ण होऊ शकतं आणि तुमचं करिअर चांगलं होऊ शकतं. म्हणून पहिल्यापासून चांगला अभ्यास करा तर तुम्हाला रिपीट करण्याची वेळ येणार नाही. म्हणून चांगला पहिल्यापासूनच चांगला विश्वास ठेवून, मनात घेऊन, ध्यानात घेऊन अभ्यास करा, तुम्हाला रिपीट करण्याची वेळ येणार नाही. म्हणून मित्र सोडून द्या, चांगला अभ्यास करा. तुम्हाला तुमचं ध्येय पूर्ण करायचे, तुम्हाला तुमचं करिअर घडवायचे, तुम्हाला तुमचं भविष्य घडवायचे आणि आईवडिलाचं स्वप्न पूर्ण करायचे आणि तुम्हाला जगात नाव गाजवायचे, सर्वत्र आपलं नाव करायचे आणि आपलं जीवन सुंदर करायचे, आपल्याला स्वतःला सुधारायचे. या उद्देशाने अभ्यास करा, मन लावून ध्यान लावून अभ्यास करा, तुम्हाला रिपीट करण्याची वेळ येणार नाही. आणि तरी जर एवढा अभ्यास करून, मन लावून ध्यान लावून अभ्यास करून, चांगला अभ्यास करून जर तुम्हाला मार्क कमी पडले तर तुम्ही रिपीट करू शकता. परंतु तोच रिपीट करू शकतो ज्याचा फ्रेश माइंड आहे, ज्याला वाटतं की मी इथून चांगली मार्क घेऊ शकतो आणि ज्याला कंटाळा वाटणार नाही, तेच वाचल्याने कंटाळा येणार नाही, त्याला उल्हास वाटेल, चांगल्या आवडगुडीने तो अभ्यास करील, मनातून ध्यानातून अभ्यास करील, त्यानंच रिपीट करावं. रिपीट करायचं असेल तर चांगलं मन ठेवा, प्रसन्न मन ठेवा, मागचं सगळं विसरून जा. ही सुरुवात नवीन आहे. फ्रेश माइंड ठेवा, फ्रेश माइंडनं अभ्यास करा. आपण तेच विषय वाचत आहोत, त्याच विषयाचा अभ्यास करत आहोत असं वाटू देऊ नका. असं समजा की आपली नवीन सुरुवात आहे, पहिली सुरुवात आहे. आपण आता तर करायलो. आपण फ्रेश माइंडनं मग अभ्यास करा, ध्यान लावून मन लावून अभ्यास करा. आपण रिपीट करायला याचं नावही काढू नका. आपण फ्रेश करायलो, आपण पहिल्यापासून करायलो, आपली ही पहिलीच वेळ आहे असं ठेवून, असं चांगलं मत ठेवून, असे विचार ठेवून सुंदरतेने चांगल्या रीतीने अभ्यास करा, मन लावून अभ्यास करा, ध्यान लावून अभ्यास करा, आवडगोडीने अभ्यास करा. तर तुम्हाला तुमचं रिपीट करणं चांगलं होऊ शकतं, तुम्हाला मार्क चांगले पडू शकतात. म्हणून विचारपूर्वक, काळजीपूर्वक वागा आणि रिपीट करायचं की करू नये या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधा. म्हणून कारण तुम्हाला स्वतः येतं रिपीट करावं की करू नये. म्हणून जर ध्यानाने मनाने अभ्यास केला, कारण हीच वेळ असते, हीच संधी असते, एकदा संधी गेली, एकदा वेळ गेली की पुन्हा काही मिळत नाही. म्हणून ध्यानाने मनाने अभ्यास करा, विचाराने वागा, विचार ठेवा, चांगल्या गोष्टी ठेवा. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.